आज मी तुमच्यासाठी अळूची भाजी कशी बनवायची ही रेसिपी घेऊन आली आहे। तर ही अळूची भाजी कशी बनवायची म्हणजेच मालवणी पद्धतीने अळूचं पतपतं कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। अळूचं पतपतं बनवण्यासाठी आपल्याला कोवळी पानं लागणार आहे, सफेद दांड्याची पानं लागणार आहे। ती मी 15-20 पानं घेतली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता ती अशी 4-5 पानं रोल करून मी बारीक चिरून घेणार आहे। मग याप्रमाणे अळूची भाजीची पानं बाजारात भेटतात ती घेऊन यायची आहे। आणि काळे वाटाणे मी 100 ग्रॅम घेतले, ते 100 ग्रॅम काळे वाटाणे मी भिजत घातले 7-8 तास आणि हे बघा याप्रमाणे ते भिजून झालेले आहेत। आता आपण कुकरला लावून घेणार आहोत। तर त्याआधी लागणारं साहित्य बघूया। तर अर्धा बाउल मी शेंगदाणे घेतले, कच्चे शेंगदाणे आहेत आणि 3 कांदे आणि 2 टॅमॅटो घेतले आहेत। ह्याप्रमाणे मी ते सर्व साहित्य घेतलेलं आहे, ते घालून घेतलेले आहेत। याप्रमाणे आपण काळे वाटाणे घातल्यानंतर आपण अळूची पानं चिरलेली होती तीही त्यात टाकून घेतलेली आहे। याप्रमाणे टाकून घ्या आणि त्यामध्येच आपल्याला आता अर्धा बाउल कच्चे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे आणि आता चिरलेला कांदा आणि टॅमॅटो होतो तो मी अर्धा त्यात टाकून घेत आहे। याप्रमाणे अर्धा टॅमॅटो आणि अर्धा कांदा घेतला आहे आणि तो टाकून घेतलेला आणि अर्धा कांदा टॅमॅटो आपल्याला फोडणीसाठी ठेवायचा आहे। याप्रमाणे आपण टोपामध्ये सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे आणि आता अर्धा बाउल पाणी मी त्यात टाकलेलं आहे आणि आता आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ चवीनुसार घातलेलं आहे, भाजीला जेवढं पाहिजे तेवढं मीठ घाला आणि आता कुकरचे झाकण लावून आपण 5 शिट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे काळे वाटाणे व्यवस्थित शिजले जातील। आता फोडणीसाठी आपण 2 मोठे चमचे तेल ओतून घेतलं आहे, त्यामध्ये मी 1 टीस्पून राई घातली आहे, जिरं घातलं 1 टीस्पून। फोडणी चांगली तडतडल्यानंतर आपण लसूण जो 15-20 पाकळ्या घेतलं होतं त्या उभ्या चिरून अशा घ्यायच्यात, पातळ काप करून घ्यायच्यात आणि ते कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे आणि आता आपण बारीक चिरलेला जो फोडणीसाठी कांदा ठेवला होता तो टाकून घेतलेला आहे आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा आपला चांगला व्यवस्थित मऊसर झाल्यानंतर आपल्याला 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। याप्रमाणे 1 टीस्पून मी आलं लसूणची पेस्ट घातली आहे, उरलेला टॅमॅटोही त्यात टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला मऊसर होईपर्यंत आपल्याला कांदा आणि टॅमॅटो परतून घ्यायचं आहे। फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्या। याप्रमाणे आपला मऊसर कांदा टॅमॅटो झालेला आहे। आता मी त्यामध्ये मसाले घालून घेणार आहे। मालवणी मसाला 2 टीस्पून, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून मी गरम मसाला घातला आहे, अर्धा टीस्पून हळद घातली आहे, अर्धा टीस्पून हिंग घातलं आहे। हिंग घातल्यामुळे आपल्या भाजीची चव खूप चांगली लागते, नक्की तुम्ही हिंग घाला। आणि आता कुकरमध्ये आपण शिजवलेली भाजी त्यात टाकून घेणार आहोत। मस्त अशी मऊसूत आपली भाजी शिजून निघालेली आहे। याप्रमाणे आपण भाजी त्यात घालून आपण त्याला चांगली रगडून घेणार आहोत। याप्रमाणे आपण मिक्स करून घ्यायची आहे, व्यवस्थित भाजी आपली मिक्स झाली पाहिजे ह्या मसाल्यामध्ये। आणि आता आपण त्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं आपण वाटण घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी ग्रेव्ही करण्यासाठी आपण वाटण घालून घेणार आहोत। हे मालवणी मसाल्याचं वाटण आहे। कांदा आणि खोबरं मी आपल्या कढईमध्ये आपण परतून घ्यायचं आहे आणि आलं लसूण त्याच्यामध्ये टाकून मी हे असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। ही वाटणाची रेसिपी मी व्हिडिओमध्ये ऑलरेडी टाकलेली आहे, तुम्ही नक्की ह्या वाटणाची रेसिपी बघा, तुम्हाला नक्कीच समजेल की मी हे वाटण कसे करते आणि हे मसाल्याचे वाटण तुम्ही नक्की करा। आणि ह्या भाजीसाठी हे वाटण भाजलेल्या भाजीसाठी हे वाटण तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता, म्हणजे कडधान्याची भाजी किंवा असं हे गरम मसाल्याचं भाजी असेल तर तुम्ही ते वाटण टाकू शकता। तर त्यामध्ये आता अळूच्या पानाला खाज असते, त्यामध्ये मी 4-5 पानं कोकमाची टाकलेली आहे। याप्रमाणे कोकम टाकून घेऊया आपण। व्यवस्थित आपण भाजी आणि वाटण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता पाणी घालून घेतलं आहे, जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं आहे। गरम पाणी घाला। याप्रमाणे आपण व्यवस्थित 15-20 मिनटं शिजून घेणार आहोत। याप्रमाणे आपली भाजी शिजलेली आहे। आता आपण भाजीमध्ये थोडं मीठ घातलं होतं कुकरमध्ये लावताना, तर आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण मीठ आपल्याला चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि जेवढं पाणी पाहिजे, पातळ करायची असेल, ग्रेव्ही करायची असेल आपल्याला भाजी, तेवढं आपण गरम पाणी त्यात घालून घ्यायचं आहे। मी 1-1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। त्याप्रमाणे आपली भाजी चांगली वाफलेली आहे, उकळलेली आहे आणि त्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही आपली भाजी तयार झालेली आहे। नक्की तुम्ही पावसाळ्यात अळू बाजारात सगळीकडेच असतो, नक्की तुम्ही करून पहा। लसूण भरपूर घाला म्हणजे या भाजीला चव खूप छान लागते।
तर याप्रमाणे आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हीही नक्की ही ट्राय करा. अळूची भाजी किंवा अळूचं फतफदं म्हणा, तर ही भाजी तुम्ही नक्की करा. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.